अयोध्येला तर येता आलं नाही प्रभू, पण तुमची अयोध्या आम्ही इथेच पाहिली. तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण का व्हिडिओ खूप धमाकेदार होणार आहे. तर चला डायरेक्ट भेटूया व्हिडिओमध्ये. जय शिवराय मित्रांनो, मी रत्नदीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज आपल्याला माहिती असेल 22 जानेवारी आणि 22 जानेवारीला आहे अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा. तर आज अयोध्येमध्ये कार्यक्रम आहे, ज्यावेळेला प्रभू श्रीराम वनवासाला गेले होते आणि 14 वर्षानंतर वनवासावरून ते आल्यानंतर जे अयोध्येमध्ये जो माहोल होता तो खूप वेगळाच होता. तर आज आपण व्हिडिओमध्ये आमच्या गावात जो कार्यक्रम होणार आहे, अयोध्येमध्ये जो कार्यक्रम आहे त्याच्या आपल्याला तर अयोध्येमध्ये जायला मिळणार नाही. तर आज आपल्याकडे कार्यक्रम आज आमच्या गावामध्ये आहे. तर गावामध्ये म्हटल्यानंतर सगळीकडेच कार्यक्रम आहे आज. तर आमच्या गावामधील कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे तो तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून जा. चला. सर्वात पहिलं तर तुम्हा सर्वांना जय श्रीराम. तर आज आमच्या गावामध्ये असं समीकरण असणार आहे की पहिले आम्ही इथून पालखी काढणार आहोत आणि इथून पालखी घेऊन जाणार आहोत गावामध्ये आणि गावामधून नेणार आहोत किल्ल्यामध्ये आणि किल्ल्यामधून जाणार आहे मंदिरामध्ये. तर चला जाऊया, आपण बघूया. तर इथे आमची पालखी आहे आणि इथे पालखी सजवली आहे. तर ही पालखी आम्ही इथून घेऊन जाणार आहोत पहिलं सर्वात गावामधून आणि त्या पालखीची पूजा होणार आहे. तिच्यामध्ये बघा सर आपण श्री रामप्रभूंचं म्हणजे फ्रेम आहे. तर बघूया.
नामाचा गजर जय श्रीराम. ये उचल उचल अरे यार जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम.
ज्या वेळेला श्रीराम 14 वर्षाचा वनवास भोगून ज्या वेळेला अयोध्येमध्ये आले त्यावेळेला लोकांनी दिवाळी साजरी केली होती आणि त्याच्यानंतर अयोध्येचं मंदिर तोडल्यानंतर तिथे बाबरी मस्जिद बनवण्यात आली होती आणि ती बाबरी मस्जिद मुस्लिम लोकांची बाबरी मस्जिद तोडल्यानंतर पुन्हा एकदा तिथे 500 वर्षानंतर आज श्रीरामांचं मंदिर तिथे बनलेलं आहे आणि आज तिथे प्राणप्रतिष्ठान सोहळा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ज्यावेळेला 14 वर्षाचा वनवास भोगून आल्यानंतर लोकांनी दिवाळी साजरी केली होती तर 500 वर्षानंतर मंदिर तयार होत आहे तर तुम्ही विचार करू शकता की लोक किती आनंदात असतील आणि तिथे जो उत्सव होणार आहे तो सर्व गावांमध्ये सुद्धा होत आहे तर आमच्या गावामध्ये सुद्धा तसाच चालू आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा खूप मजा येणार आहे चला लाइन
सूर्यकोटि समग्र निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। रामचंद्र की जय, रामचंद्र की जय, रामचंद्र की जय। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। Ram Jai Ram Jai Jai Ram, Shri 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 Ram Jai Ram Jai Jai Ram, Shri
तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं? आमच्या गावामध्ये श्री रामचंद्रांची जी प्राणप्रतिष्ठा अयोध्येला म्हणजे त्या सोहळा होता, तर आमच्या गावामध्ये आमच्या पद्धतीने आम्ही केलं हे रामप्रभूंचं म्हणजे थोडक्यात आगमन. हे तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया आता पुढच्या धमाकेदार ब्लॉगमध्ये. चला आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराई, जय श्रीराम.